नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एएमआय ची फॉर्म सुटलेले आहे, पण फॉर्म मध्ये ना गोंधळ कंटिन्यू चालूच आहे. गेली 28-27 तारखेला फॉर्म सुटले. 28ला मी व्हिडिओ घेतला. 28ला व्हिडिओ घेतल्यानंतर एमपीएससीला कॉल केला. एमपीएससीला सांगितलं अशी अशी चूक झालेली आहे. एमपीएससीने त्यांच्या इगोवर घेतलेली गोष्ट आणि त्यांनी बदल काय केलेला नाहीये. ओके, ठीक आहे, आम्ही बघतो, करतो, संध्याकाळी करतो, उद्या करतो, परवा करतो, केलेलंच नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. कसं होऊ शकतं थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, समजून घ्या मला काय सांगायचं आहे. फॉर्म मध्ये घोळ आहे, जबाबदार नेमकं कोण आहे, घोळ सांगूनही दुर्लक्ष केला जातोय आणि उमेदवारांचं नुकसान कसं होऊ शकतं थोडक्यात बघूया. बघा, फॉर्म जर तुम्ही बघितला ना, आरटीओ एमवायच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही अप्लाय करतात, अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ही विंडो कंटिन्यू येते. काही दिवसापूर्वी व्हिडिओ घेतला, फॉर्म भरून टाका, त्या दिवशी 2 तासासाठी कदाचित ओपन झालं होतं, पण मला विद्यार्थ्यांचे परत मेल आले, कॉल आले, मेसेज आले, सर ते कंटिन्यूच आहे अजून. मग नंतर कळलं, अरे हे परत कंटिन्यू झालं. म्हणजे तेव्हा तात्पुरतं मी सांगितलं संध्याकाळी होईल, मी संध्याकाळी चेक केलं, संध्याकाळी झालं होतं 1-2 तासासाठी, पण मात्र परत हा बदल कंटिन्यूच राहिलेला आहे. आणि इथे तुम्हाला 3 प्रश्न त्यांनी विचारले, याचं उत्तर तुम्हाला यस मध्येच द्यायचं आहे. नो उगच टाकलाय त्यांनी. नो वरती क्लिक करून फॉर्म भरला जात नाही, तुम्हाला यस वरतीच क्लिक करावं लागतंय तर आणि तरच तुमचा फॉर्म भरला जातोय, लक्षात घ्या. मग आता मला सांगा, त्यांनी प्रश्न विचारलाय, विथ गिअर तुमचं लायसन्स आहे का, LMVचं लायसन्स आहे का, ट्रान्सपोर्टचं लायसन्स आहे का. अरे ऍड मध्ये टाकलंय त्यांनी, नसेल तरी फॉर्म भरू शकतात. आणि त्यांनीच दिलेली ही लिंक आहे, त्यांचंच वेबसाईट आहे, त्याच्यावर फॉर्म भरताना मात्र येस केल्याशिवाय पुढे जाताच येत नाहीये. ज्यांच्याकडे त्यांनी भरून टाका, ठीक आहे, हरकत नाही, पण ज्यांच्याकडे त्यांनी इथे येस केलं तरी चुकीची माहिती जात नाही का, खोटी माहिती जात नाही का, येस करून फॉर्म भरा म्हणताय. भरायला हरकत नाही, भरला असं बऱ्याच जणांनी. भविष्यात काय होईल माहिती नाही, त्यांच्यावर होणार काही नाही, खरं म्हणजे त्यांची चूक आहे. पण मग उगच काय माहिती आहे आम्हाला, इथे येस करून काय भरायचं आहे बाबा, इथे नॉट ऍप्लिकेबल टाकायचं आणि भरून टाकायचा किंवा 00 टाकून भरून टाकायचं, पण ते चुकीची माहिती आहे ना. आता ही चुकीची माहिती आपण भरली तर काय होतंय, जेव्हा मी नो करून फॉर्म भरतो ना, मला ही विंडो येते बघा, प्लीज एंटर व्हॅलिड आन्सर, डू यू हॅव अ व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ मोटरसायकल विथ गिअर. काय व्हॅलिड आन्सर द्या. अरे तुम्ही ऑप्शन दिलेत ना आम्हाला, येस ऑर नो, आम्ही नो दिलं ना, मग आता व्हॅलिड आन्सर नेमकं काय द्यायचं, मग यस द्यायचं, तुम्हाला अपेक्षित ते यस करा आणि या अडचणीमध्ये कसं अडचणीत या. एमपीएससीचं नोटिफिकेशन बघा, 10 जून 2025चं उमेदवारांना सर्वसाधारण सूचना नावाचं हे परिपत्रक आहे, सगळ्यांसाठीच लागू आहे. त्यात त्यांनी हा प्रकरण क्रमांक 9 आहे, त्यामधला 2 नंबरचा पॉईंट आहे, अर्जामध्ये सर्व दावे माहितीची सत्यता तपासण्यासाठी आयोगाने मागणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांचा पुरावा आयोगाच्या सूचनेनुसार कोणत्या टप्प्यात सादर नाही केलं तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. दुसरा मुद्दा आहे त्यामधला, हेतू पुरस्कार खोटी माहिती देणे. त्या जर असं असेल तर तुम्हाला पुढील 3 वर्षासाठी एमपीएससी डिबार करून टाकणार, एक्झाम देता येणार नाही. एवढी मोठी चूक, एवढी मोठी दंड, शिक्षा, तुमच्या चुकीचं काय. आम्ही एक्झामला थोडं लेट झालो, एक्झाम सेंटरमध्ये घेत नाही तुम्ही लोक, बरोबर ना. मग तुमच्या हे चुकीला काय काय दंड लावायचा, समजते मी काय बोलतोय. आमच्या एखाद्या फॉर्म भरताना नजर चुकीने मेलच्या जागी फिमेल झालं, मला माहित नाही, अंशकालीन काय तिथे टिक करून टाकलं, मी चुकून झालंय, सायबर कॅफेने केलं, ठीक आहे, आम्ही चूक मान्य करतो, तुम्ही आम्हाला शिक्षा, आम्ही मान्य तेही मान्य करतो. बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असे प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना अपात्र केलं डायरेक्ट. तुम्ही चुकून मेलचं फिमेल झालंय, ठीक आहे, ते मान्य, आमची चूक झाली, तुम्ही आम्हाला पनिश केलं, आम्ही मान्य केलं. आता तुमची चूक कधीपर्यंत कंटिन्यू करताय तुम्ही. एवढे इगोस्टिक होऊ नका, फॉर्म मध्ये बदल करून टाका. किती वेळा फोन करायचे आम्ही तुम्हाला. आता याला पर्याय काय द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, मी मेल पण केला होता. कधी मेल केलाय, 28ला कॉल केला, ऐकत नाही, 30ला 29ला बघितलं, त्यांचा रिप्लाय म्हणजे बदलच नाही. 30ला मी मेल पण केलेला आहे, 30ला मेल केला, रिप्लाय देत नव्हते ही लोक. परत मी त्यांना 1 जुलैला परत सांगितलं, आम्हाला काहीतरी रिप्लाय द्या, आम्ही फॉर्म भरला, अडचण येते आम्हाला. मग 2 जुलै त्यांनी रिप्लाय दिला एमपीएससी सपोर्टनी, सर मॅडम काइंडली कॉन्टॅक्ट हेल्प डेस्क ऑन दिस नंबर. अरे हे नंबर आहे ना आमच्याकडे, यांना कॉल करून सांगितलं, हे करत नाही म्हणून तर मेल केला. लिखित स्वरूपात जाईल ना काहीतरी त्यांच्याकडे, हे लिखित स्वरूपात आम्ही केलेले बाबा. बघा, तुम्ही पण काय करा, सगळ्यांनीच काय करायला पाहिजे, सगळ्यांनी कॉल पण करा आणि मेल पण करा. मेल का करा, भविष्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल ठीक आहे, पण भविष्यात जर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला, करणार तर नाही, त्यांची चूक आहे, केला तर तुमच्याकडे प्रूफ राहील ना. आम्ही मेल केला होता, तुम्ही आम्हाला उत्तर दिली नाही, आम्ही मेल केला, सांगितलं होतं तुम्हाला, फॉर्म भरण्याची लास्ट डेट जवळ येत होती, आम्ही भरून टाकला होता फॉर्म. परत आम्हाला सेंटरची भीती होती, सेंटर जवळचं दिला का दूरचं द्याल तुम्ही, म्हणून आम्ही फॉर्म भरला. मग हे सगळं तुम्ही करून ठेवा, म्हणजे भविष्यात अडचण नको यायला. सगळ्यांनीच कॉल करा. बघा, हे नंबर त्यांनी मला दिला ना, एमपीएससीच्या वेबसाईटला जा तुम्ही, तिथे अवेलेबल आहे हे नंबर. आणि हा एक नंबर जो आहे ना, कन्सर्न डिपार्टमेंट, हे तर फोन उचलतच नाही, इतके बिझी लोक आहेत हे लोक, काय करता माहित नाही. एमपीएससीचं ऑफिस कुठे नेमकं, आता परग्रहात नेऊन ठेवलं काय, उचलत नाही फोन, इतके बिझी झाले.
ऑनलाईन एक्झाम घ्यायची एमपीएससीला, कसं डोमला ऑनलाईन घेणार आहे, हे असं जर असेल ह्या छोट्या छोट्या चुका मुलांना नुकसान होतंय, मुलांचं मनस्ताप होतंय, उगाच अभ्यास सोडून इतरत्र जात आहे मुलं. मग एमपीएससीने इगोस्टिक नाही व्हायला पाहिजे. चूक आहे मान्य करा, सॉल्व्ह करा, नाही का. यांना मेल पण करा बघा, हे कॉन्टॅक्ट नंबर, हे मेल आयडी पण आहे बघा, support-online@mpsc.gov.in आणि contact-secretary@mpsc.gov.in. यांना सगळ्यांनी मेल करून ठेवा. ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांनी पण मेल करा, जे फॉर्म भरणार आहेत त्यांनी पण मेल करून ठेवा. 1, 2, 4 लोकांनी मेल करून कॉन्टॅक्ट करून होणार नाही. 100, 200, हजारो मुलांनी कॉल केले पाहिजे. कॉल पण करा आणि मेल पण करा. आणि तुम्ही असं घाबरू नका, आम्ही कॉल केला तर आम्हाला भविष्यात एमपीएससी अडचण जाणार, काहीच अडचण होत नाही. हे हेल्पलाईन सेंटर आहे, हे आपल्यासाठी आहे. एमपीएससी आपल्यासाठीच बनवलेली एक स्वायत्त संस्था आहे, मुलांना योग्य न्याय देण्यासाठी स्वायत्त संस्था आहे. हे आपल्यासाठीच सगळं आहे. मग आपण याचा फायदा घेणार नाही का. आम्हाला योग्य वाटत नाही, आमची चुकीची दिशाभूल होते, फॉर्म असे दिले तुम्ही कॉल करा. बोललं पाहिजे, नाही बोललं तर काय, बोललं पाहिजे. मी कॉल केले, मेल पण केले, तुम्ही पण कॉल करा, मेल करा. त्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. 17 जुलैपर्यंत अजून वेळ आहे, ते अजून बदल करू शकतात. आणि आता त्यांना डेट सुद्धा एक्सटेंड करावी लागेल, कारण चुका कंटिन्यू 4-5 दिवस झालेत, एक्सटेंड करावं लागेल. पण ते एक्सटेंड करेल याच्यात आवाक्यात राहू नका, आविर्भावात राहू नका. लगेच मेल आणि कॉल करा. आमची टीमला तुम्ही कॉल करा, आमची टीम ऍटलीस्ट कॉल तरी उचलते, थोडा लेट उचलते पण उचलते. पण नाही कॉल उचलते, कॉल बॅक पण करते. तुमच्या टीमला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. आता तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांनी कॉल आणि मेल केले तर एमपीएससी याच्यामध्ये लवकरात लवकर बदल तर करणारच आहे, पण लवकर करेल ही अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये टाका. आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी व्हिडिओ घेत असतो. महाराष्ट्रात कुणीच तुम्हाला असे व्हिडिओ घेऊन सांगणार नाही माहिती. मी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगत असतो, भविष्यात तुमचं नुकसान होऊ नये. कारण अभ्यास तुम्ही खूप चांगला करताय, पण शेवटी पात्र तर अपात्र नको व्हायला, यासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देत असतो. बघा एनसीएलचा व्हिडिओ पण घेतलाय, तो सॉल्व्ह झाला, एमपीएससीने सांगितलंय एनसीएल लागेलच. त्यानंतर ॲपियरचा पण व्हिडिओ घेतला मी, ॲपियरच्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्या, टायपिंग स्टडी बाबत काय काळजी घ्या, हे पण सांगितलंय मी. त्याची पण छोटे छोटे व्हिडिओ घेतलेत मी. आता हे व्हिडिओ काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही, काहींना समजणार नाही, पण हे महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.